नमस्कार, मी मानस मनोरे. AB9च्या टॉप 9 न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची 27 तारखेला कोल्हापूर जिल्ह्यात सभा. या सभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन. दक्षिण मुंबईत यामिनी जाधवांच्या शिवसेनेच्या उमेदवारीची शक्यता. मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आलेल्या दक्षिण आढाव्यात शिवसेनेत पदाधिकाऱ्यांच्या यामिनी जाधवांच्या नावाला पसंती. नितीन गडकरींच्या प्रचारादरम्यान शाळेतील मुलांचा वापर केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची कठोर कारवाई. शाळेचे संचालक मुरलीधर पवनीकर यांच्यावर कार्यवाही करण्याचे शिक्षण विभागाला आदेश. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरांचं 52व्या वर्षात पदार्पण. जगभरातील चाहत्यांकडून सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. संध्याकाळी 5 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 29 एप्रिलला होणाऱ्या पुण्यातील सभेचं ठिकाण बदललं. संप महाविद्यालयाच्या मैदानाऐवजी आता रेस्कोच्या मैदानावर पंतप्रधान मोदींची सभा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अमरावतीच्या दौऱ्यावर. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणांच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शहांची सभा. सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा अडचणीत. अमेरिकेत वारसा हक्कासह मुलांना केवळ 45% संपत्ती. पित्रोदा यांचे वक्तव्य. कल्याण डोंबिवलीकरांना दिलासा. जुन्या दरानेच दरवर्षीप्रमाणे यावर्षी होणार पाणी दर. आकारणी पाणी दर न वाढण्याचा प्रशासनाचा निर्णय. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा AB9 मराठी. नजर प्रत्येक घडामोडींवर.